गाठाडी स्पेशल चमचमीत चिकन कोफ्ते कसे करायचे ते बघूया। अगदी सोपी पद्धत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी इथे मी 300 ग्रॅम चिकन असे स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेले आहे। असे मीडियम आकाराचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, ह्याला आपण मॅरिनेट करून घ्यायचं। त्यासाठी इथे मी 1 चमचा गच्च भरून एवढं आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे। आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्त टाकायची, म्हणजे चवीला कोफ्ते अगदी चविष्ट बनतात। त्याचबरोबर 1 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, तोही टाकून घेऊया। आणि त्याच्यातच मी इथे 1 चमचाभर एवढं मीठ टाकून घेते। आता सर्वात आधी आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। चिकन असं सुरुवातीलाच मॅरिनेट करून घेतल्यामुळे कोफ्ते चवीला चविष्ट बनतात, त्याचबरोबर लवकर शिजण्याससुद्धा मदत होते। त्यासाठी करणं अगदी गरजेचं आहे। आता जे सर्व जिन्नस आपल्या हातानेच मस्त असं चिकनच्या पीसेसला चोळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व जिन्नस मी व्यवस्थित चोळून घेतलेला आहे। आता काय करायचं, हे जास्त वेळ असं ठेवायचं नाही, कारण आपण मीठ टाकल्यामुळे ह्या चिकनला पाणी सुटू शकतं। तर हे काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर एक मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे चिकन सर्व मी टाकून घेणार आहे। तुम्ही तर जास्त प्रमाणात चिकन बनवत असाल कोफ्ते, तर तुम्ही ही प्रोसेस 2 स्टेजमध्ये सुद्धा करू शकता। त्यामुळे काय होतं, व्यवस्थित चिकन बारीक होऊ शकतं। आता काय करायचं आहे, चिकन मी सर्व काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यातच मी हा मीडियम आकाराचा असा मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, मोठा चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेते। त्यातच हे ओलंच खोबरं आहे, मी असं खिसून थोडंसं ह्याला भाजून घेतलेलं आहे। तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता, परंतु थोडंसं असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। ते मी भाजून घेतलेलं खोबरं अगदी 3 चमचे टाकलेलं आहे, उरलेलं आपल्याला नंतर लागणार आहे। आता त्याच्यामध्येच आपल्याला इथे कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि इथं अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं थोडंसं अगदी मीठ टाकून घेणार आहे। आता हे सर्व कोरडे मसाले सुद्धा आपल्याला ह्या चिकनमध्ये टाकून घ्यायचे आहे। अगदी वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला चिकन कोफ्ते कसे करायचे हे सांगणार आहे। सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि ट्राय करून बघा। आता सर्व कोरडे मसाले टाकल्यानंतर त्यातच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, तीही टाकून घेणार आहे। सर्व जिन्नस आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घ्यायचं आहे, वरून असं काहीच टाकायचं नाही, जेणेकरून तुम्हाला हात घालून असं मिक्स करता नाही यावं। आता मिक्सरचं भांडं झाकण लावून घ्यायचं आहे आणि बंद चालू करत हे चिकन आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी बंद चालू करत हे चिकन मी मस्त असं फिरवून घेतलेलं आहे। कुठेही चिकनचे गोळे राहिले नाही पाहिजे अशी दक्षता घ्या। तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद असं बारीक झालेलं आहे। जास्त अगदी लगदा करायचा नाही, अगदी पिठासारखं करायचं नाही, त्यामुळे काय होतं, कोफ्ते खायला एकदम चव लागणार नाहीत। आता हे सर्व मिश्रण चिकन बारीक केलेलं एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता मसाले सुद्धा व्यवस्थित या चिकनला असे कोट झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळे, त्यामुळे हाताने आपल्याला मिक्स करण्याची गरज नाही आहे। आता हे सर्व चिकन असं ताटामध्ये काढून घेतलेलं, आता आपल्याला ह्याचे बॉल्स बनवायचे आहेत, कोफ्ते बनवून घ्यायचे। तर काय करायचं, चमच्याने जेवढा तुम्हाला पोषण लागणार आहे चिकनच्या कोफ्त्यांसाठी तेवढासा बाजूला काढून घ्यायचा अशा प्रकारे, ज्या प्रमाणात लागणार, त्यामुळे तुमचा हातसुद्धा जास्त प्रमाणात घाण होणार नाही, तुम्हाला असं किळसवाणे वाटणार नाहीत। बऱ्याच जणांची तक्रार असते की कसं त्याच्यामध्ये हात घालून असं कालवून घ्यायचं, तर मी काय करते, ह्याच प्रकारे अशी चमच्यानं असं वेगळं करून घेते आणि परत असे ह्याचे पटकन असं गोळा बनतो। तुम्ही बघू शकता बाइंडिंगसाठी आपण फक्त ह्याच्यात 3 चमचे एवढं ओलं खोबऱ्याचं भाजून त्याचं खीस वापरलेला आहे। एकदम मस्त असं बाइंडिंग होतं, अजिबात वेळ लागत नाही। त्यासाठी आपण कोणतेही बेसन पिठाचा वापर केलेला नाही किंवा तेलही टाकलेलं नाही, अगदी फटाफट हे गोळे तयार होतात। तुम्ही बघू शकता एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा। तसे ते सगळे मी गोळे तयार करून घेतलेले आहे चिकनचे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपले एकसारख्या आकारावर मी गोळे तयार करून घेतलेले आहे। आता हे काय करायचे आहे, आपल्याला कढईमध्येच ठेवून फ्राय करून घ्यायचे। कढईमध्ये 3 पळे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की तेल छान असं कढईला असं फिरवून घ्यायचं, यामुळे काय होतं, कोफ्ते असं टाकल्यानंतर कढईला चिकटणार नाहीत। आता गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेला आहे, एक एक करत आपल्याला सर्व कोफ्ते टाकून घ्यायचे। आता ह्याला आपण कोफ्ते म्हणतो, कोण चिकन बॉल्स म्हणतं, तर कोणी आमच्याकडे आजीपूर्वी ही भाजी बनवायची अशीच, तर आम्ही ह्याला चिकनचे भज्जे असं सुद्धा म्हणतो। ज्याच्या त्याच्या आवडीनुसार प्रत्येकाने असे याचे नावं ठेवलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला काही म्हणू शकता। तर सर्व मी कोफ्ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर लगेचच उलट नाही, ह्याला लावायचं नाही आहे। खालनं जरा कोफ्ते व्यवस्थित सेट झाले, खालची बाजू छान अशी परतली गेली, एक 20 ते 25 सेकंद आपल्याला असंच ठेवायचं आहे मीडियम गॅसवर। तुम्ही बघू शकता परत तुम्ही पलटून घ्यायचं आहे।
खालची बाजू एक थोडीशी अशी भाजली गेलेली आहे. मग लगेच पलटून घ्यायचं आहे. लगे तुम्ही उलटणं लावलं तर हे कोफ्ते तुटू शकतात. तर तसं करायचं नाही आहे आपल्याला. मीडियम गॅसवर हे कोफ्ते आता उलटपालट करत आपल्याला एक 6 ते 7 मिनटं अशी परतून घ्यायचे आहेत. 6 ते 7 मिनटात अगदी व्यवस्थित हे परतले जातात. आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात. आता हे एक 10 सेकंद एका बाजूने आणि 10 सेकंद परत दुसऱ्या बाजूने असं मी परत 6-7 मिनिटे असेच परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जिथून तुम्हाला कच्चं वाटतं त्या बाजूला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कुठेही असं कच्चं नाही राहायला पाहिजे. थोडासा हलका तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की 6 ते 7 मिनटं झालेले आहेत. असा हलका तांबूस रंग आलेला आहे. व्यवस्थित आपल्या इथे कोफ्ते परतले गेलेले आहेत. अजिबात वेळ लागत नाही कारण आपण हे मिक्सरमधून बारीक केलेले आहे. त्यामुळे असे फटाफट असे परतले जातात आणि आतूनही कच्चे राहणार नाहीत याचीही दक्षता घ्यायची आहे. आता काय करायचे, हे कोफ्ते परतले गेलेले आहेत एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. थोडंसं असं तेल नितळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व कोफ्ते मी पहिली बॅच आपली काढून घेतलेली आहे बाउलमध्ये. तर अशाच प्रकारे त्याच तेलामध्ये आपण दुसरी बॅचसुद्धा परतून घेणार आहे. तेल मी इथं परत टाकलेलं नाही. त्याच तेलामध्ये आपल्याला दुसरी बॅचसुद्धा परतून घ्यायची आहे. एक एक करून टाका आणि नंतर थोडंसं सेट झाल्यानंतर अशाच प्रकारे असे पलटून उलटून घ्यायचे आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित शेकून घ्यायच्यात. थोडासा हलका तांबूस रंग आला की ह्याला आपल्याला ह्याचप्रमाणे उरलेले जे आधी काढलेले जे कोफ्ते आहेत ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता सेम पद्धतीने मी दुसरी प्रोसेससुद्धा केलेली आहे. एकदम कमाल होतात. तुम्ही बघू शकता सर्व कोफ्ते परतून झालेले आहेत. एका बाउलमध्ये काढून घेतले. आता काय करायचं, आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं. त्यासाठी जे उरलेलं जे आपण भाजून घेतलेलं खोबरं होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. त्याच्यातच मी 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. मी इथं आल्याचा वापर करत नाही कारण आपण मॅरिनेट करताना आलं लसणामध्ये वापरलं होतं. आता ह्याला पाणी न घालता ह्याला एक छोटंसं असं वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर थोडंसं पाणी घालून याला पातळसुद्धा करू शकता तुमच्या मर्जीने. आता त्यातच मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आपल्याला जे घेतलेलं आहे जे वाटण करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते ह्याच्यात टाकून घेणार आहे. आता हे वाटणसुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कच्चं राहिलं तर त्याची टेस्ट बदलू शकते. त्यासाठी आपल्याला थोडंसं असं वाटण मस्त असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छानच तेल सुटलेलं आहे. त्यातच थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, त्यातच थोडंसं काळं तिखट टाकून घेणार आहे आणि थोडीसा भाजलेली जिऱ्याची पूडसुद्धा मी टाकून घेणार आहे. आपण कोरडे मसालेसुद्धा चिकनमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना सर्व टाकले होते, परंतु वरच्या आवरणाला सुद्धा मस्त अशी टेस्ट येण्यासाठी इथे मी कोरडे मसाले थोडे थोडे करून टाकलेले आहेत. आता हे कोरडे मसाले ह्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं, जेणेकरून कोरड्या मसाल्याची जो चव आहे ना मस्त ह्या मसाल्यामध्ये खोबऱ्याच्या उतरले जाईल आणि मसाले छान असे भाजले जातील. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता हा मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. छान असं तेल सुटलेलं आहे. कोणताही मसाला असा तेल सुटेपर्यंत भाजला की चवीला चांगला लागतो. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला आपण मिठाचा वापर केलेला आहे. अगदी थोडंसं मीठ टाकून घेत आहे आणि हे परतून घेतलेले जे कोफ्ते आहे ते सर्व टाकून घेऊया. आता काय करायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं ह्या मसाल्यामध्ये कोफ्ते छान असे कोट करून घ्यायचे. अगदीच कोरडं वाटत असेल तर वाटत होते म्हणून मी थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा इथे वापर करायचा आहे. तर अगदी अर्धा ग्लासच्या पण थोडंसं कमी एवढं मी पाणी ह्याच्यातमध्ये टाकून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण वाढवूसुद्धा शकता, परंतु मी इथे आज सुक्काच बनवणार आहेत. भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला एकदम चविष्ट लागते. थोडंसं पाणी टाकल्यानंतर ह्याच्यात ताट झाकायचं आणि अगदी 1च मिनिट आपल्याला ह्याची एक उकळी काढून घ्यायची आहे. जास्त वेळ नाही, फक्त 1च मिनिट, कारण आधीच आपण हे तेलामध्ये फ्राय केल्यावरच आपले कोफ्ते व्यवस्थित शिजले होते, कुठेही कच्चे राहिलेले नाहीत. जर लहान मुलांसाठी बनवत असेल तर जेव्हा तेलामधून फ्राय केल्यानंतर तुम्हाला ह्याला मिठाची फोडणी अशी द्यायची आहे. एकदम चविष्ट लागतात लहान मुलांसाठी खायलासुद्धा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता चमचमीत इथे आपले चिकनचे कोफ्ते अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असे तयार झालेले आहेत. एकदम सुरेख दिसत आहे. खायला तेवढे भन्नाट लागतात. एकदम सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे. ह्याच्या आधीसुद्धा आपण चिकन ग्रेव्हीमधले कोफ्ते कसे करायचे ते ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही नक्की चेक करून घ्या. तुम्ही बघू शकता कसे चमचमीत आपले चिकन कोफ्ते तयार झालेले आहेत.
मस्त लागतात खायला. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि बेलचं बटनसुद्धा दाबून घ्यायचं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.